आहे तुम्ही? मस्त आहे ना? विद्याच लक्षामध्ये तुमचं स्वागत आहे. शनिवार आणि रविवार 2 दिवस ब्लॉक नाही केला आणि आज आहे सोमवार. आज योगिनी मॅडमची आहे शाळा. आज योगिनी मॅडमचं म्हणताना गेलं तर शाळेचा पहिला दिवस आहे आणि 1 दिवसाचं म्हणजे आता 6वीचा पहिला दिवस आहे. अशी करते 6वीचा तिचा पहिला दिवस आहे. फक्त 10:30 ते 11:30 आणि बुक किती घेऊन जाते मॅडम तुम्ही? किती घेऊन जाताय बुक? पुरे 6 विषय किंवा 7 विषयांचे बुक घेऊन चालले आहे मॅडम. एवढं नोटबुक आहे ना? तयार झाली बघा. आणि मी आज चाय नाश्त्याला बनवले कांदा पोळी. बघत नाही आम्ही येतो दरवाजा उघडायला. पाहुणे पण केला पाहुणे बाहेर असे लोक बघत मला नाही. तुम्ही गेल्यावर मी झोपली पण नाही. लय मोठं काम केलं. तलनी आली मोठी काय ए मी नाही बोलली ना. मी नाही बघितलं ना. मी नाही बोलत मी बोलत तुला इथे पोकल हे माझा माझा असे 2 आहे. त्याला दिवे नाही लावत. दांडी आहे दिवाळीसाठी ठेवले. दिवाळीसाठी ओय धुतलं नाही नेत्रा. तू का हात लावते ते? गरबा खेळ ए डबा माझी चॉईस. कोणाची चॉईस? माझी चॉईस. केवढा मोठा आहे बाबू. दिला जाडजूड खाल्ला. मी मुद्दाम मोठा घेतला. बॅग सारखा काय नाही उपयोगाचा. असं वाटतं जुना जुना त्यांच्या याला असे निशाण आहे ना. डबा घेऊन आली नेत्रा मॅडम. गेलेली पप्पा बरं दादरला. तिचे डोळ्यांचा नंबर वाढलाय चष्मा चेंज करायला गेलेले. कधी भेटणार आहे? मला बुधवारी संध्याकाळी. मला नको आता तू मला 6,000 मस्तपैकी दुपारची झोप घेतली आणि आता उठली आणि आता कामाला लागते. म्हणजे दुपारचं काम थोडं बाकी आहे ते करायचं आहे. तर हे मके आहे ना. मी काल दादरला गेलेली होती तर दादरवरनं हे मके घेऊन आली. 50 रुपयाचे 4 आणि खूप दिवसांनी आणले मके. पोरींना आवडतात. लिंबू ते शिजून घ्यायचे. लिंबू मीठ मसाला टाकला ना मस्त खातात त्या पोरी. मला पण आवडते. त्यामुळे आता शिजू ते मेन गोष्ट मक्याचा हा कोपऱ्याचा आहे हे आहे ना सर्वात मेन भाग. तिथे ना किडे असतात. तिथे लेट चेक करायचे आणि मग ते वापरायचं म्हणजे खायचं. तर चला आता काढून घेते मके. बघा ते मके मी सोडून घेतले. आता स्वच्छ धुवून घेणार आहे आणि मग कुकरमध्ये शिजवे आणि मस्तपैकी पुरीला देईल. योगिनी मॅडम आमची ट्युशनमधून आली आहे आणि आता चालली आहे क्लास. माझी बाबू म्हणजे लेख थकते. शाळा नंतर ट्युशन मग डान्स क्लास आणि एक तास ही घरातच आहे अजून. ही फायनली परवा निघणार कॉलेजला जायला. करते काम करते. जा बाबूच्या व्यवस्थित जा. बाय बाय. तर चला नेत्रा मॅडमचा कॉलेज बुधवारपासून चालू होणार आहे आणि तोपर्यंत माझ्या बरं राहून कामं शिकते घरातली आहे ना नानू. बघा हे मके शिजवलेले आणि माझे मिस्टर आले त्यांनी हे सोडून दिले. आता नेत्रा मॅडमला मी बनवून देते कारण तिला पाहिजे. मीठ टाकते. मसाला टाक. त्याच्यानंतर आपल्याला लिंबू टाकायचं.
खाऊन घेत राहते. बरोबर राहू. तर रात्रीचे वाजले 9:15. योगिनी मॅडम आमची डान्स क्लासला जाऊन आली. त्याच्यानंतर ती फ्रेश झाली आणि थोडा वेळ बसली आणि तिला आज ट्युशनला गेली म्हणून तिला अभ्यास होता. तर मी किचनमध्ये काम करते आणि मी तिला वळटून सांगते, तू अभ्यास कर नाहीतर टीचर तुला उद्या मारेल. त्याच्यामध्ये ती अभ्यास करत होती आणि तिची बहीण ती बडबड चालू होती नेत्राची. मला नेत्रा येऊन आतमध्ये सांगते, बघते मॅडमला आली हॉलमध्ये. मॅडमला आमच्या ताप आला. आता बोलते ताप तर आलाच आहे, बोलते माझं डोकं पण लय दुखते. आता आजचा पहिला दिवस मॅडमचा शाळेचा आणि आज काय ग काय होतंय? डोकं दुखतंय आणि ताप पण आला हलकासा. ते चपात्या करायचे. इथे भाजी झाली आहे, बारीक मेथीची भाजी केली आहे, तिखट आमटी आणि हा भात लावायचा आहे. आता बघूया माझे मिस्टर आल्यावर काय बोलतात ते करू. आणि मी आता चपाती करून घेते, म्हणजे ती जेवल्यावर औषध देईल तिला. आहे तसं तिचं औषध तापाचा. बघूया आता. झोपली मॅडम आमची. हे अभ्यास करत होती ती. 11:15 वाजले रात्रीचे आणि आता योगिनी आमची डॉक्टरकडे जाते. नाही बाबा, थैली घेतली ती. ठीक आहे, जा बाबा. चाबी बी घेतली काय? कामं तर झाले पण मी नाही जा गेली, कारण ना मी कधीच जात नाही योगिनीला घेऊन डॉक्टरकडे. माझे मिस्टरच जातात. नेत्राला पण मी नाही जात घेऊन, माझे मिस्टरच जातात आणि मला पण मिस्टरच नेतात. मेन गोष्ट ना, आमच्या इथे डॉक्टर आहे म्हणाला ना 5 10 मिनटं लागतात जायला. 10-5 मिनटं लागतात. ते दुसऱ्या एरियात आहे, आमच्या एरियात नाही आमचा डॉक्टर. तो आम्हाला म्हणजे परफेक्ट आहे आमच्यासाठी. म्हणजे त्याच्या एका औषधाने म्हणजे एका डोसने ना बरं वाटतं. आता योगिनीला बघूया काय बोलतात डॉक्टर्स. हलकासा ताप आला आहे. तिचे पप्पा आल्यानंतर आम्हाला समजलं तिला ताप कशामुळे आला. काल माझ्या मिस्टरांनी ना फ्रुटीची मोठी बॉटल आणलेली. दाखव ग नेत्रा ती बॉटल. फ्रुटीची ना मोठी बॉटल आणलेली. तर मी गरमी जरा दुपारच्या टायमाला वाटलं ना, तर मी थोडंसं पियाली ती आणि त्याच्यानंतर मग मी पियालीच नाही. आणि आज वाटतं मी झोपलेली होती आणि नेत्राने आणि योगिनीने बॉटल खाली केली. हे बघा, एवढी मोठी फ्रुटीची बॉटल नेत्राने आणि योगिनीने खाली केली. आणि तिला डान्स क्लासमधून आल्यावर तिला अचानक ताप आला आणि सर्दी झाली आणि मला माहीत नव्हतं. माझे मिस्टर बोलले ही फ्रुटीची बॉटल कशी काय खाली झाली. तेव्हा नेत्रा मॅडम बोलते की मी आणि योगिनीने ही बॉटल खाली केली, त्यामुळे योगिनीला आला आहे ताप. आता उद्यापासून त्याची फुल डे शाळा चालू आहे 1 ते 6 वाजेपर्यंत. परत ट्यूशन आहे 9 ते 11 आणि उद्याच नाही जाणार तर बरं वाटणार नाही. तर आता तिला जाणं गरजेचंच होतं डॉक्टरकडे गेल्याशिवाय ती बरी होत नाही. आता काय माहीत आता किती वाजेल तिला यायला. चला वाट बघते. रात्रीचे 1:05 आहे आणि आमची मॅडम औषध घेते. हे बघा, हा तिसरा आहे ना. एक हा दुसरा घेणार तर बरी होणार ना. आजारी कशाला होते मग. पप्पा बोलले साखरचा डबा घेऊन बसते बघा. पप्पा बोलले कशी काय. पप्पा आणतो ना सागा हे आईस्क्रीम आणि माझा. रविवारी तिने आईस्क्रीम खाल्ली 1 वाटी. अगं बाप्पा पाहुण्यांसाठी आणलेली होती ती पुटी. मग दीदी तू गट्टा पियाली. दीदींनी मला तो लालच दिला. का दिला. पहिला बघ ना हे का. ए बाबू ते कडू नाही आहे. अरे टेस्ट केला किती वेळा.
थुकली ना तू, मग तुला मी बघ कशी करते ते. साखर खाल्ली तिने त्या औषधात खट करून. ए हा केवढी साखर तिला भरवते काय तू मेंटल. ही बघ करा चावते साखर. काय योगिनी तू. 1 वाजायला आला 1 रात्रीचा आणि आम्ही हातरून बितरून घालून औषध पिते. 11:15 वाजता गेलेली, आली 1:45 वाजता आणि आता 1ला 5 मिनिटं असताना मॅडम आमचे औषध घेते. तर चला आता बाय बाय. 12:30 वाजता